नमस्कार फ्रेंड्स, मी संजय गुरव. आज आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ SY BA मधील पेपर आहे इको 218. इकॉनॉमिक्सचा पेपर आहे 218. या पेपराच्या काही प्रश्न उत्तरं आलेले आहेत, ते आज आपण पाहणार आहोत. ही जुनी प्रश्नपत्रिका आहे सोडवलेली, ती आज आपण पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, आर्थिक प्रश्न म्हणजे काय ते स्पष्ट करा. मानवाच्या गरजा अमर्याद असतात, परंतु त्या गरजा पूर्ण करणारी साधने म्हणजे संसाधने मर्यादित आणि पर्यायी उपयोगाची असतात. या मर्यादित साधनांचा वापर करून अमर्याद गरजा कशा पूर्ण करायच्या, यातूनच आर्थिक प्रश्न म्हणजे इकॉनॉमिक प्रॉब्लेम निर्माण होतो. इकॉनॉमिक प्रॉब्लेम कसा निर्माण होतो, आर्थिक प्रश्न कसा निर्माण होतो, तर मानवाच्या गरजा ह्या अमर्याद असतात, परंतु त्या गरजा पूर्ण करणारी जी साधनं आहेत, संसाधनं आहेत, ही कशी आहेत, मर्यादित आहेत आणि पर्यायी उपयोगाची असतात. या मर्यादित साधनांचा वापर करून आपले जे मानवाच्या ज्या अमर्याद गरजा आहेत त्या कशा पूर्ण करायच्या, यातूनच आर्थिक प्रश्न इकॉनॉमिक प्रॉब्लेम निर्माण होतो. आता ह्या आर्थिक प्रश्नाची प्रमुख कारणे कोणती आहेत, तर अमर्याद गरजा, अमर्याद गरजा. मानवी गरजा कधीही संपत नाहीत. एक गरज पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते. मर्यादित साधने, गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी जी साधने आहेत, जसे की पैसा, वेळ, नैसर्गिक संसाधने ही मर्यादित असतात. नंतर आहे साधनांची पर्यायी उपयोग. जे साधनांचे पर्यायी उपयोग कसा आहे, तर साधनांचा वापर एकापेक्षा जास्त कामांसाठी होऊ शकतो. उदाहरणार्थ जमिनीवर शेती करता येते किंवा कारखानाही काढता येतो. थोडक्यात काय, यामुळे माणसाला निवड म्हणजे चॉईस करावी लागते, कोणत्या गरजेला प्राधान्य द्यायचे आणि कोणती गरज बाजूला ठेवायची. हा निवड करण्याचा प्रसंग म्हणजेच मुख्य आर्थिक प्रश्न होय. पुढचा प्रश्न आहे, आर्थिक विश्लेषणाच्या पद्धती स्पष्ट करा. याचं उत्तर असं आहे की अर्थशास्त्रात विविध घटनांचा आणि सिद्धांतांचा अभ्यास करण्यासाठी मुख्यत्वे दोन महत्त्वांचा वापर केला जातो. एक आहे आगमन पद्धत, इंडक्टिव्ह मेथड. या पद्धतीत आधी प्रत्यक्ष निरीक्षणे, आकडेवारी आणि तथ्य गोळा केली जातात. गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करून शेवटी एक सर्वसामान्य नियम आणि सिद्धांत मांडला जातो. ही पद्धत विशिष्टकडून सामान्याकडे जाते, म्हणजे पर्टिक्युलर टू जनरल असा ह्या पद्धतीचा प्रवास असतो. पुढचे आहे निगमन पद्धत. एक आहे आगमन पद्धत, एक आहे निगमन पद्धत, डिडक्टिव्ह मेथड. या पद्धतीत आधी काही गृहीतके आणि सर्वसामान्य सत्य स्वीकारली जातात. त्या गृहीतकांच्या आधारे तर्कशुद्ध विचार करून विशिष्ट निष्कर्ष काढले जातात. ही पद्धत सामान्यकडून विशिष्टकडे जाते, जनरल टू पर्टिक्युलर असा प्रवास करते. तर ह्या विश्लेषणाच्या पद्धती आहेत. कोणत्या दोन पद्धती आहेत विश्लेषणाच्या, तर आगमन पद्धत, पर्टिक्युलर टू जनरल म्हणजे विशिष्टकडून सामान्याकडे जाणारी पद्धत, आणि निगमन पद्धत सामान्याकडून विशिष्टकडे जाणारी पद्धत. अशा दोन पद्धती विश्लेषणाच्या दोन पद्धती आहेत. बाजाराचा समतोल आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करा. बाजाराचा समतोल, मार्केट इक्विलिब्रियम, म्हणजे अशी स्थिती जिथे वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा एकमेकांशी समान होतात. काय म्हटलेलं आहे, बाजाराचे समतोल म्हणजे काय, म्हणजे अशी स्थिती जिथे वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा एकमेकांशी समान होतात. ज्या किमतीला मागणी आणि पुरवठा सारखे होतात याला समतोल किंमत असे म्हणतात. स्पष्टीकरण, मागणीचा नियम, किंमत वाढल्यास मागणी घटते. मागणी वक्र डावीकडून उजवीकडे खाली जाणारा असतो. काय म्हटलं, किंमत जर वाढली, एखाद्या प्रोडक्टची किंवा वस्तूची किंमत वाढली तर त्याची मागणी घटते. पुरवठ्याचा नियम काय आहे, तर किंमत वाढल्यास, एखाद्या वस्तूची किंमत वाढल्यास पुरवठा वाढतो. पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा दिसून येतो. तर हे दोन्ही वक्र ज्या बिंदूवरून एकमेकांना छेदतात त्याला समतोल बिंदू असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, वैकल्पिक खर्चाच्या संकल्पनेचे व्यावहारिक महत्त्व सांगा. वैकल्पिक खर्च, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट, म्हणजे एखादा पर्याय निवडल्यामुळे सोडावा लागणारा दुसरा सर्वोत्तम पर्याय होय. याला संधी खर्च असे म्हटले जातं. काय म्हटलेलं आहे, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे वैकल्पिक खर्च म्हणजे काय, तर एखादा पर्याय निवडल्यामुळे सोडावा लागणारा दुसरा सर्वोत्तम पर्याय होय, याला संधी खर्च असे म्हणतात. याचे व्यावहारिक महत्त्व खालीलप्रमाणे आहे. उत्पादनाचे निर्णय घेण्यासाठी उत्पादकाकडे संसाधने मर्यादित असतात. एका वस्तूचे उत्पादन वाढवायचे असल्यास दुसऱ्या वस्तूचे उत्पादन कमी करावे लागते. यामुळे कोणत्या वस्तूचे उत्पादन कमी करावे
हे ठरवणे सोपे जाते. साधनांचे योग्य वाटप, सरकार किंवा उद्योगांना आपले मर्यादित भांडवल कुठे गुंतवायचे, उदाहरणार्थ शिक्षण की संरक्षण, याचा निर्णय घेण्यासाठी हा खर्च मार्गदर्शक ठरतो. गुंतवणुकीचे निर्णय, एखाद्या व्यक्तीने शेअर्समध्ये पैसे गुंतवले तर त्याला बँकेचे व्याज गमवावे लागते. हे व्याज म्हणजे शेअर्समधील गुंतवणुकीचा वैकल्पिक खर्च होय. यामुळे फायदेशीर गुंतवणूक निवडता येते. पुढचा प्रश्न आहे, मक्तेदारीची व्याख्या स्पष्ट करा. मक्तेदारी म्हणजे काय? मोनोपोली म्हणजे काय? तर मोनोपोली म्हणजे, मक्तेदारी म्हणजे अशी बाजारपेठ जिथे एकाच वस्तूचा एकच उत्पादक किंवा विक्रेता असतो आणि त्या वस्तूला बाजारात कोणताही जवळचा पर्याय उपलब्ध नसतो. याला मक्तेदारी, मोनोपोली म्हटलं जातं. प्रमुख वैशिष्ट्य काय? एकच विक्रेता, बाजारात वस्तू पुरवणारी एकच संस्था किंवा उद्योग असतो, त्यामुळे संपूर्ण पुरवठ्यावर त्याचे नियंत्रण असते. पर्यायांचा अभाव, मक्तेदारी विकत विकत असलेल्या वस्तूला बाजारात कोणताही जवळचा पर्याय म्हणजे क्लोज सबस्टिट्यूट नसतो. किंमत निश्चित करणारा, मक्तेदार हा स्वतःच वस्तूची किंमत ठरवतो, प्राईस मार्केट मेकर ठरतो, कारण त्याला कोणतीही स्पर्धा नसते. नव्या उद्योगांना प्रवेशबंदी, कायदेशीर, तांत्रिक आणि नैसर्गिक कारणांमुळे इतर कंपन्यांना या बाजारात प्रवेश करणे कठीण आणि अशक्य होते. खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा आलेले आहेत. तर भांडवलदारी अर्थव्यवस्था म्हणजे काय ते लिहा. भांडवलदारी अर्थव्यवस्था म्हणजे कॅपिटलिस्ट इकॉनॉमी म्हणजे काय? म्हणजे अशी आर्थिक प्रणाली ज्यामध्ये उत्पादनाच्या साधनांची, जसे की जमीन, कारखाने, यंत्रसामग्री, मालकी आणि नियंत्रण खाजगी व्यक्ती किंवा संस्थांकडे असते. याला मुक्त अर्थव्यवस्था असेही म्हणतात. प्रमुख वैशिष्ट्य काय त्याची? तर खाजगी मालकी, संसाधनांवर खाजगी व्यक्तीचा हक्क असतो. नफा मिळवणे, या अर्थव्यवस्थेचा मुख्य उद्देश जास्तीत जास्त नफा कमवणे असा असतो. ग्राहकांचे सार्वभौमत्व, ग्राहकांच्या आवडीनिवडीनुसार वस्तूंचे उत्पादन केले जाते. किंमत यंत्रणा, वस्तूंच्या किमती बाजारातील मागणी आणि पुरवठ्यानुसार आपोआप ठरतात. यात सरकारचा हस्तक्षेप नसतो किंवा कमीत कमी हस्तक्षेप असतो. पुढील प्रश्न, मागणीच्या नियमांची ग्रहिते कोणती ते स्पष्ट करा. मागणीच्या नियमांची ग्रहिते कोणती आहेत ते स्पष्ट करा. इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास मागणी घटते. काय म्हटलेलं आहे? इतर परिस्थिती कायम असताना वस्तूची किंमत वाढल्यास मागणी घटते आणि किंमत कमी झाल्यास मागणी वाढते. हा मागणीचा नियम आहे. हा नियम लागू होण्यासाठी खालील गृहीतके अझम्पशन आवश्यक असतात. ग्राहकांच्या उत्पादनात बदल नसावा. उत्पन्नात नाही तर उत्पन्नात आहे. ग्राहकांच्या इन्कममध्ये म्हणजे उत्पन्नात बदल नसावा. ग्राहकांचे उत्पन्न स्थिर राहिले पाहिजे. उत्पन्न वाढल्यास किंमत वाढूनही मागणी वाढू शकते. ग्राहकांच्या आवडीनिवडी व सवयी स्थिर असाव्यात. जसे की फॅशन, सवयी, आवडीनिवडी बदलल्यास हा नियम काम करत नाही. पर्यायी पूरक वस्तूंच्या किमती स्थिर असाव्यात. पर्यायी आणि पूरक वस्तू आहेत त्यांच्या किमती कशा स्थिर असाव्यात. इतर संबंधित वस्तूंच्या किमती बदलता कामा नये. भविष्यात किंमत बदलण्याची शक्यता नसावी. भविष्यात किंमत आणखी वाढणार आहे अशी भीती असेल तर ग्राहक सध्या वाढलेल्या किमतीलाही जास्त खरेदी करतील. लोकसंख्येचे आकारमान स्थिर असावे. देशातील एकूण लोकसंख्या आणि तिची रचना स्थिर असावी. पुढील प्रश्न, मागणीच्या लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. किंमत किंवा इतर घटकांतील बदलांमुळे मागणीत होणाऱ्या बदलांच्या प्रमाणाला मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणतात. याचे मुख्य 3 प्रकार आहेत. काय म्हटलेलं आहे? किंमत किंवा इतर घटकांतील बदलांमुळे मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणाला मागणीची लवचिकता, इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणतात. याचे मुख्य 3 प्रकार आहेत. किंमत लवचिकता, प्राईस इलॅस्टिसिटी. वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे तिच्या मागणीत जो बदल होतो त्या किमतीला लवचिकता असे म्हणतात. उत्पन्न लवचिकता, इन्कम इलॅस्टिसिटी. ग्राहकाच्या उत्पन्नात बदल झाल्यामुळे वस्तूच्या मागणीत होणाऱ्या बदलाच्या प्रमाणाला उत्पन्न लवचिकता असे म्हणतात. तिरकस लवचिकता, क्रॉस इलॅस्टिसिटी. एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यामुळे दुसऱ्या म्हणजे संबंधित पर्यायी पूरक वस्तूच्या मागणीत जो बदल होतो त्याला छेदक लवचिकता असे म्हणतात. उदाहरणार्थ, चहाची किंमत वाढल्यास कॉफीची मागणी वाढते. पुढचा प्रश्न, उत्पादन घटकाच्या पुरवठ्याचा सिद्धांत स्पष्ट करा. उत्पादन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणारे घटक म्हणजे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक होत. उत्पादन घटकाच्या पुरवठ्याचा सिद्धांत हा स्पष्ट करतो की घटकांचा पुरवठा कसा होतो. सर्वसामान्य नियम, इतर वस्तूंप्रमाणेच उत्पादन
उत्पादन घटकाचा मोबदला, जसा उदाहरणार्थ मजुरी, व्याज, खंड वाढला की त्याचा पुरवठा वाढतो आणि मोबदला कमी झाला की पुरवठा कमी होतो. अपवाद काय आला? श्रमाच्या मागे वळणारा पुरवठा वक्र. मजुरी सुरुवातीला वाढल्यास मजूर जास्त तास काम करतात, पुरवठा वाढतो. परंतु एक विशिष्ट पातळी गाठल्यानंतर मजुरी आणखी वाढवली तर मजूर कामाऐवजी विश्रांतीला प्राधान्य देतात. यामुळे श्रमाचा पुरवठा कमी होतो आणि पुरवठा वक्र मागे वळतो. भूमीचा पुरवठा. निसर्गाने दिलेली जमीन मर्यादित असल्याने एकूण बाजाराचा विचार करता भूमीचा पुरवठा पूर्णपणे अलवचिक असतो. पुढील प्रश्न, उत्पादन घटकाच्या वेतन पातळीतील भिन्नतेची कारणे लिहा. बाजारात वेगवेगळ्या कामगारांना किंवा उत्पादन घटकांना सारखे वेतन किंवा मोबदला मिळत नाही. वेतन पातळीतील या भिन्नतेची प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत. कार्यक्षमता व कौशल्य. कुशल आणि उच्च शिक्षण घेतलेल्या कामगारांची उत्पादकता जास्त असते, त्यामुळे त्यांना अकुशल कामगारांपेक्षा जास्त वेतन मिळते. कामाचे स्वरूप आणि जोखीम. ज्या कामात धोका किंवा जोखीम जास्त असते, उदाहरणार्थ खाणकाम, लष्कर, वैमानिक, तिथे वेतन जास्त असते. घटकांची दुर्मिळता. ज्या कौशल्याचे कामगार बाजारात खूप कमी उपलब्ध असतात, अशा त्यांना जास्त मागणी असल्याने त्यांचे वेतन जास्त असते. भौगोलिक गतिशीलता. काही कामगार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास तयार नसतात, त्यामुळे विशिष्ट भागात कामगारांचा तुटवडा निर्माण होऊन वेतन बदलते. संघटन शक्ती. ज्या क्षेत्रातील कामगारांची संघटना, ट्रेड युनियन्स मजबूत असतात, ते वाटाघाटी करून जास्त वेतन मिळवू शकतात. पुढील प्रश्न आलाय, पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. काय म्हणलं? पूर्ण स्पर्धेची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. पूर्ण स्पर्धा म्हणजे काय? परफेक्ट कॉम्पिटिशन म्हणजे काय? ही एक अशी आदर्श बाजारपेठ असते जिथे एकसारख्या वस्तूंची खरेदी विक्री करणारे असंख्य ग्राहक आणि विक्रेते असतात. प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत? असंख्य ग्राहक आणि विक्रेते. बाजारात खरेदीदार आणि विक्रेत्यांची संख्या एवढी मोठी असते की कोणताही एक व्यक्ती बाजारातील किंमत बदलू शकत नाही. एकजिन्सी वस्तू. सर्व विक्रेते विकत असलेली वस्तू गुणवत्ता, आकार, रंग, चवीत अगदी सारखीपणा, होमोजिनियस असते. मुक्त प्रवेश आणि निर्गमन. कोणताही नवीन उद्योग बाजारात सहज येऊ शकतो किंवा जुना उद्योग बाजार जोडून जाऊ शकतो. एकच किंमत. संपूर्ण बाजारात वस्तूची किंमत एकच असते, जी मागणी आणि पुरवठ्याद्वारे ठरते. बाजाराचे पूर्ण ज्ञान. ग्राहक आणि विक्रेते दोघांनाही बाजारातील किमतीची संपूर्ण माहिती असते. उत्पादन घटकांच्या बाजारातील अपूर्णता स्पष्ट करा. वास्तविक जगात उत्पादन घटकांचा बाजार, भूमी, श्रम, भांडवल हा पूर्ण स्पर्धात्मक नसतो. त्यात अनेक अडचणी किंवा अपूर्णता, इम्परफेक्ट फॅक्टर मार्केट असतात. अपूर्णतेची कारणे काय असतात? तर अज्ञान किंवा माहितीचा अभाव. कामगारांना इतर ठिकाणी कुठे जास्त वेतन मिळत आहे याची पूर्ण माहिती नसते. भौगोलिक व व्यावसायिक अंगतिशीलता. कौटुंबिक कारणे, भाषा किंवा संस्कृतीमुळे मजूर घर सोडून लांबच्या ठिकाणी कामाला जाण्यास तयार नसतात. मक्तेदारी किंवा कामगार संघटना. बाजारात कामगार संघटना किंवा काही मोजकेच मोठे मालक मोनोपोली असल्यामुळे घटकांचे मोबदले खुल्या स्पर्धेत ठरत नाहीत. वाहतूक खर्चातील भिन्नता. वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीचा खर्च वेगवेगळा असल्याने घटकांच्या किमतीत तफावत निर्माण होते. भागीदार पद्धतीचे फायदे व तोटे स्पष्ट करा. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन नफा कमवण्याच्या उद्देशाने व्यवसाय सुरू करतात, त्याला भागीदार, पार्टनरशिप म्हणतात. फायदे काय आहेत? तर अधिक भांडवल. एका व्यक्तीपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यामुळे व्यवसायासाठी जास्त भांडवल गोळा होते. कौशल्याचे एकत्रीकरण. वेगवेगळ्या भागीदारांच्या वेगवेगळ्या कौशल्यांचा, उदाहरणार्थ मार्केटिंग, फायनान्स, व्यवसायाला फायदा होतो. श्रमाची आणि जोखमीची विभागणी. व्यवसायातील कामे आणि होणारा तोटा सर्व भागीदारांमध्ये विभागला जातो, ज्यामुळे मानसिक दडपण कमी होते. तोटे काय आहेत? अमर्यादित जबाबदारी. व्यवसायात मोठा तोटा झाल्यास भागीदारांना स्वतःची खाजगी मालमत्ता विकून कर्ज फेडावे लागते. मतभेद होण्याची शक्यता. निर्णय घेताना भागीदारांमध्ये आपसात वाद किंवा मतभेद होण्याची शक्यता जास्त असते. अस्थिर अस्तित्व. एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाला, दिवाळखोर झाला किंवा त्याने संन्यास घेतला तर भागीदार संपुष्टात येऊ शकते. उद्योग संस्थेचा दीर्घकालीन समतोल स्पष्ट करा. दीर्घकाळ, लॉंग रन म्हणजे काय? तर असा कालावधी ज्यामध्ये उद्योग संस्था आपले सर्व उत्पादन घटक जसे की यंत्रसामग्री, कारखाना बदलू शकते. दीर्घकाळात कोणतीही संस्था स्थिर खर्च बदलू शकते आणि नवीन संस्था बाजारात प्रवेश करू शकतात. पूर्ण स्पर्धेतील दीर्घकालीन समतोल. दीर्घकाळात पूर्ण स्पर्धेत असणाऱ्या उद्योग संस्थेला फक्त सामान्य नफा, नॉर्मल प्रॉफिट मिळतो.
जर सुरुवातीला जास्त नफा सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळत असेल तर नवीन संस्था बाजारात येतात, पुरवठा वाढतो आणि किंमत कमी होऊन नफा सामान्य पातळीवर येतो. जर तोटा होत असेल तर काही संस्था बाजार सोडून जातात, पुरवठा कमी होतो, किंमत वाढते आणि पुन्हा सामान्य नफा मिळतो. समतोल अट दीर्घकालीन समतोलाच्या वेळी किंमत म्हणजे पी, सीमांत प्राप्ती MR आणि सरासरी प्राप्ती ॲव्हरेज रेशिओ, समांत खर्च आणि सरासरी खर्च AC हे सर्व एकमेकांशी समान होतात. मक्तेदारीतील मूल्यभेद म्हणजे काय ते लिहा. मूल्यभेद म्हणजे काय? प्राइस डिस्क्रिमिनेशन म्हणजे मक्तेदार विक्रेत्याद्वारे एकाच वस्तूसाठी वेगवेगळ्या ग्राहकांकडून वेगवेगळ्या बाजारात किंवा वेगवेगळ्या उपयोगांसाठी वेगवेगळी किंमत आकारणे होय. उदाहरणे: रेल्वे प्रवास ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि सामान्य प्रवाशांसाठी एकाच प्रवासाचे तिकीट वेगवेगळे असते. वीज बिल घरगुती वापरासाठी विजेचा दर कमी असतो, तर व्यावसायिक कमर्शियल वापरासाठी तो जास्त असतो. डॉक्टरांची फी काही नामवंत डॉक्टर गरीब रुग्णांकडून कमी आणि श्रीमंत रुग्णांकडून जास्त फी आकारतात. उद्देश काय? ग्राहकांच्या खरेदी क्षमतेचा फायदा घेऊन स्वतःचा नफा जास्तीत जास्त वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश असतो. अप्रत्यक्ष कराचा अर्थ स्पष्ट करून त्याची उदाहरणे लिहा. अप्रत्यक्ष कर इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे असा कर जो वस्तू किंवा सेवांच्या उत्पादनावर किंवा खरेदीवर विक्रीवर लावला जातो. या कराचा प्रत्यक्ष बोजा एका व्यक्तीवर म्हणजे उत्पादक किंवा विक्रेता पडतो, परंतु तो त्याचा भार अंतिम ग्राहकावर सहजपणे ढकलून देतो. विशेष वैशिष्ट्य काय काय म्हटलेलं आहे? इनडायरेक्ट टॅक्स असा टॅक्स आहे, कर आहे अप्रत्यक्ष कर म्हणजे असा कर जो वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर किंवा खरेदी विक्रीवर लावला जातो. आपण जे खरेदी आणि विक्री करतो त्यावर लावला जातो. या कराचा प्रत्यक्ष बोजा एका व्यक्तीवर म्हणजे उत्पादक किंवा विक्रेता याच्यावर पडतो, परंतु तो त्याचा भार अंतिम ग्राहकावर सहजपणे ढकलून देतो. वैशिष्ट्य काय? कर भरणारी व्यक्ती आणि कराचा अंतिम आर्थिक भार सहन करणारी व्यक्ती वेगवेगळ्या असतात. उदाहरणे: GST वस्तू आणि सेवा कर सध्या भारतातील सर्वात मोठे अप्रत्यक्ष कराचे उदाहरण. आपण हॉटेलमध्ये जेवलो की एखादी वस्तू खरेदी केली की त्यावर GST आकारला जातो. कस्टम ड्युटी सीमा शुल्क परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर लावला जाणारा कर. एक्साइज ड्युटी उत्पादन शुल्क देशांतर्गत विशिष्ट वस्तूंच्या उत्पादनावर जसा उदाहरणार्थ दारू पेट्रोलियम लावला जाणारा कर. पुढील प्रश्न: समाजवादी अर्थव्यवस्था म्हणजे काय ते स्पष्ट करा. समाजवादी अर्थव्यवस्था सोशलिस्ट इकॉनॉमी म्हणजे अशी आर्थिक प्रणाली ज्यामध्ये उत्पादनाच्या प्रमुख साधनांची मालकी, व्यवस्थापन आणि नियंत्रण खाजगी व्यक्तींकडे नसून संपूर्ण समाजाच्या वतीने सरकारकडे असते. प्रमुख वैशिष्ट्ये: सार्वजनिक मालकी, कारखाने, जमीन, बँका यांवर सरकारी आणि सामूहिक मालकी असते. केंद्रीय नियोजन, देशात काय उत्पादन करावे, किती करावे आणि ते कसे वाटावे याचे निर्णय एक केंद्रीय नियोजन मंडळ सरकार घेते. सामाजिक कल्याण, नफा कमावणे हा मुख्य हेतू नसून समाजातील सर्व घटकांचे कल्याण करणे आणि विषमता कमी करणे हा मुख्य उद्देश असतो. किमतींवर नियंत्रण, बाजारातील किमती मागणी पुरवठ्यावर न सोडता सरकारद्वारे निश्चित केल्या जातात. पुढील प्रश्न: शेती किंमत स्थिरीकरणाचा अर्थ स्पष्ट करा. काय? शेती किंमत स्थिरीकरणाचा अर्थ स्पष्ट करा. कृषी उत्पादनाच्या किमतींमध्ये होणाऱ्या तीव्र चढ उतार रोखून त्या किमती एका ठराविक पातळीवर स्थिर ठेवण्याच्या सरकारी प्रयत्नांना किंवा धोरणाला शेती किंमत स्थिरीकरण ॲग्रिकल्चर प्राईस स्टॅबिलायझेशन असं म्हटलं जातं. याची गरज का भासते? शेती उत्पादन हवामानावर अवलंबून असते. एखाद्या वर्षी प्रचंड उत्पादन झाले तर किमती खूप कोसळतात आणि शेतकऱ्यांचे नुकसान होते. दुष्काळ पडल्यास किमती खूप वाढतात आणि ग्राहकांचे हाल होतात. स्थिरीकरणाचे उपाय काय? किमान आधारभूत किंमत MSP किमान आधारभूत किंमत MSP. सरकार पीक पेरणीपूर्वीच एक हमी भाव जाहीर करते ज्यामुळे किमती त्यापेक्षा खाली जात नाहीत. बफर स्टॉक जास्तीचे उत्पादन झाल्यावर सरकार ते स्वतः खरेदी करून साठवून ठेवते आणि टंचाईच्या काळात ते बाजारातून आणून किमती नियंत्रणात ठेवते. मक्तेदारी सत्तेवरील मर्यादा विषित करा. मक्तेदार हा बाजारात एकमेव विक्रेता असल्याने तो स्वतःला राजा समजत असला तरी तो वस्तूंची किंमत पूर्णपणे मनाप्रमाणे ठरवू शकत नाही. मक्तेदारी सत्तेवर खालील मर्यादा असतात. ग्राहकांची मागणी मक्तेदार किंमत ठरवू शकतो, पण ग्राहकांना ती वस्तूंची खरेदी करण्यासाठी सक्ती करू शकत नाही. किंमत खूप जास्त ठेवल्यास ग्राहक खरेदी कमी करतील.
पर्यायी वस्तूंचा उदय. जर किंमत मर्यादेबाहेर वाढली तर बाजारात दूरचे का होईना पण नवीन पर्याय तयार होऊ शकतात. उदाहरणार्थ रेल्वेचे भाडे खूप जास्त वाढले तर लोक खाजगी बसेस किंवा विमानाचा प्रवास करतील. शासकीय नियंत्रण आणि कायदे. सरकार जनहितासाठी मक्तेदारीवर कायदेही करून नियंत्रण ठेवते. उदाहरणार्थ किंमत नियंत्रण किंवा नफेखोरी विरोधी कायदे. परकीय स्पर्धा. देशांतर्गत मक्तेदारी असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातून वस्तू आयात होण्याची भीती असते. पुढील प्रश्न, तांत्रिक पर्याय आकाराचा अर्थ स्पष्ट करा. काय म्हटलं आहे? तांत्रिक पर्याय आकाराचा अर्थ स्पष्ट करा. उत्पादन प्रक्रियेत एका उत्पादन घटकाच्या जागी दुसरा उत्पादन घटक वापरण्याच्या तांत्रिक शक्यतेला किंवा प्रमाणाला तांत्रिक पर्याय आकार म्हणतात. इलॅस्टिसिटी ऑफ टेक्निकल सबस्टिट्यूशन असे म्हणतात. स्पष्टीकरण, उत्पादन करताना उत्पादक श्रम म्हणजे कामगार आणि भांडवल म्हणजे यंत्र यांचा वापर करतो. समजा मजुरीचे दर वाढले तर उत्पादक मजुरांची संख्या कमी करून त्यांच्या जागी यंत्रांचा म्हणजे भांडवलाचा वापर वाढवतो. एखादा उत्पादक किती सहजतेने मजुरांच्या जागी यंत्रे किंवा यंत्राच्या जागी मजूर बदलू शकतो हे या तांत्रिक पर्याय आकारावरून ठरते. जर हे बदल करणे खूप सोपे असेल तर तांत्रिक पर्याय लवचिकता जास्त असते. तर मित्र, आज आपण गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका पेपर इको 218ची प्रश्नपत्रिका आज आपण संपूर्ण पाहिलेली आहे. तर ह्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे तुम्हाला नीट समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका चांगल्या प्रकारे समजेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.